सुप्रभातं नमो नमः। दशम्या कक्षायां सर्वेभ्य छात्रेभ्य पुनः एकवारं हार्दं स्वागतम्। Okay, firstly we studied about the grammar, काrakani, उपपद विभक्त in writing skill. After that we study first chapter Adya Krushaka Pruthuveneya. Then we study about the third poetry Sukti Sudha. Now we have to totally concentrate on the Talika. Talika means tables. From the A standard you study about the table. Okay, in the A standard you study about the akaranta, ikaranta. Means these are the table is the swaranta. Swaranta means those are the word ending in a. A, means vowel. Swara means vowel. Okay, then in the 9th standard you study that somehow the table of a swaranta like ending in u, dhenu, madhu. Okay, and after that we studies about the sakaranta, vyanjananta table. Okay, this is the swarantaha, and now we have to study is the vyanjanantaha. Okay, you can see the slide. I write here Ramya Sanskritam Vyanjanantaha. Why I am writing the Ramya Sanskritam? Okay, grammar part is the Ramya Sanskritam. Ramya means attached, engrossed. We have to engrossed in the grammar. We have to study very enthusiastic of a grammar. Understand? And we have to see. Now we studied about the Bhasha Sutram 1. Okay, म्हणजे grammatical explanation 1. Okay, Bhasha Sutram Ekam. Understand? Okay, now see on the slide I am writing here Ramya Sanskritam and Bhasha Sutram यातील सहसंबंध. आता रम्य संस्कृतम आणि भाषा सूत्रम याचा सहसंबंध काय? ओके, आपल्याला बघायचं आहे की रम्य संस्कृतम आणि भाषा सूत्रम याचा संबंध नेमका काय आहे. ओके, तर सी आता वी हॅव टू सी द पेज नंबर 29, पृष्ठ क्रमांक 29, and that पृष्ठ क्रमांक is a writing is a Ramya Sanskritam. Means according to these point. Okay, I read the point. You have to listen carefully. Again, I have to remember again. Okay, I have to see anyone anytime. See, you have to carry your book, notebook, and pen. Understand? The पृष्ठ क्रमांक 90 व्यंजनांत नामाची तोंड ओळख रम्य संस्कृतच्या माध्यमातून दिली आहे. मीन्स व्यंजनांत मीन्स कॉन्सोनंट्स. ओके, स्वरांत आपण बघितलं तर व्यंजनांत बघायचे मी एंडिंग इन क, ख, ग, च, न वगैरे सगळे असे. ओके, त्यांची ओळख त्यांनी कशाच्या माध्यमातून दिलेली? रम्य संस्कृतीच्या माध्यमातून दिलेली आहे. ओके, अँड आफ्टर दॅट पेज नंबर 20 व्यंजनांतांचे भाषा सूत्रम 1 आहे. ओके, त्यानंतर यामध्ये आहे भाषा सूत्रम 1 ग्रॅमॅटिकल एक्सप्लेनेशन 1 अँड याच्यामध्ये लिहिलेले शब्द निर्दिष्ट. ओके, मीन्स राईट लिहिलेले शब्द तालिका पूर्तिम कुरुत या कृतीसाठी महत्त्वाचे आहे. ओके, लिसन केअरफुली स्टुडंट्स. यू हॅव टू अटेम्प्ट द क्वेश्चन तालिका पूर्तिम कुरुत. इट कॅरीज 2 marks. There are 6 blanks. Okay, talika the different. First talika is a for noun only. Second talika is a for pronoun only, and third talika is a for dhatu sadita visheshanam. Every talika have 6 blanks and you have to attempt 4. Each blank have half marks. When you doing one spelling mistake you get 0 marks for that. That's why you have to do care. You have to write careful of a table. Understand? Okay, त्यामुळे आपल्याला तर बघायचं आहे त्याखाली कुठले कुठले शब्द चालतात आणि कुठले कुठले शब्द आहेत. ओके, अंडरस्टँड. देन सी भाषा सूत्रम 1 मध्ये काय काय आहे. इन द भाषा सूत्रम 1 ओके
वत प्रत्यांत, मत प्रत्यांत, इन्नंत, अन्नंत, शकारांत, जकारांत नामे आहेत. ओके, वत प्रत्यांत, मत प्रत्यांत, इन्नंत, चकारांत, शकारांत, जकारांत ही नामे समाविष्ट आहे. ओके, आणि पृष्ठ क्रमांक 23 तुमच्या अधिक माहितीसाठी कारके व तिन्ही लिंगातील नामांच्या कारिका दिल्या आहेत. ते पण आपण बघायचं आहे नेक्स्ट ह्याच्यामध्ये की पृष्ठ क्रमांक 23 वरती काय दिलेलं आहे. कारके तिन्ही लिंगातील नामांच्या कारिका दिलेल्या आहेत. ओके, देन आपल्याला बघायचे पंचम विभाग भाषा अभ्यास. तालिका पूर्तिम कुरुता. दिस इज अ क्वेश्चन इज कमिंग इन द एक्झाम. नाम तालिका षट्टः चतुर. पूर्वज्ञान नामांवर आधारित लिहिलेलं आहे. मीन्स तुमच्यावरती तुम्ही आता 8वीमध्ये टेबल शिकलात, 9वीमध्ये टेबल शिकलात, तर 10वीमध्ये पण तुम्ही टेबल शिकणार आहात. ते टेबल्स तुम्हाला एक्झामला येणार आहे. अँड सर्वनाम तालिका ऑल्सो षट्टः चतुर. ओके, ती इज ऑल्सो पूर्वज्ञान सर्वनामांवरती आधारित, म्हणजे अस्मत्, युष्मत्, तत्, एतत्, किम, ओके, इदम, अदस अशी सगळी प्रोनाउन तुम्हाला एक्झामला येतील. देन you have to notify is the one thing. See, half marks 4 blanks equal to 2 marks. Half marks 4 blank equal to 2 marks. If you're doing one spelling mistake, you get 0 marks. Understand? That's why while writing, you have to be more careful, students. And this is the very important marks. Okay, if you're doing very well of a study of a talika, you can write answer very easily. Okay, then see. इथे पण दिलेलं आहे कुठले कुठले टेबल्स येतात तालिकापूर्तीमध्ये. नाम, सर्वनाम, क्रियापद, धातू सद्विशेषण. आणि इकडे येतात ग्रामरमध्ये संख्या, क्रम, आवृत्तीवाचक, समास, समानार्थकम आणि सूचनानुसारम परिवर्तन. इन द तालिकापूर्ती कुरत इज द 8 मार्क्स. अंडरस्टँड? तालिकापूर्ती कुरत किती तालिकापूर्ती कुरत कसं 8 मार्क्स. ओके, 8 मार्क्स. 2 2 2 2 2 is equal to 8 marks. Understand? Then in the krutaya is the 9 marks. 9 plus 8 equal to 17. Sankhya krama avrutti vachaka 3. But you remember thing is that you can ask me where is the 4 question is there. How can 9 marks? You have to attempt in between only 3 question. संख्याक्रम आवृत्तीवाचक, अदरवाइज समासा, समानार्थक, विरुद्धार्थक अँड सूचनानुसारम परिवर्तन. दिस क्वेश्चन इज कमिंग इज ओनली फ्रॉम युअर टेक्स्टबुक स्टुडंट्स. ओके, दिस इज अ ग्रेट ॲडवांटेज ऑफ अ संस्कृत सब्जेक्ट की ऑल क्वेश्चन इज कमिंग फ्रॉम द टेक्स्टबुक ओनली एक्सेप्ट ओनली द अनसीन पैसेजेस is carries 8 marks. Understand? Okay, so you know understand what I am saying. संख्याक्रम आवृत्तीवाचक, समासा, समानार्थक, विरुद्धार्थकम अँड सूचनानुसारम परिवर्तयत. ओके, देन नेक्स्ट यू कॅन सी द पेज नंबर ऑफ 29. 29 देर इज अ रायटिंग व्यंजनांता रम्य संस्कृतम शब्दम सृष्टीम पश्यत. ओके, शब्दम सृष्टी पश्यत का लिहिलेला इकडे, कारण देर इज अ वन पिक्चर ऑफ अ गॉड अँड गॉड हॅव डिफरंट नेम. अमर्त्य, सी अमर्त्य, निर्जरः, अमरः, देवः, प्रभुः, त्रिदशः, विभूतः, सुरः अँड भगवान. निर्जरः, अमरः, देवः एंडिंग इन अ, प्रभु एंडिंग इन ओ, त्रिदश, विभूतः, सुरः एंडिंग इन अ. पण भगवान इज अ वत प्रत्यांत. ओके, दॅट्स वाय वी हॅव टू स्टडी अबाउट द वत प्रत्यांत इज द व्यंजनांता स्टुडंट्स. ओके, दॅट्स वाय डॅट शब्दसृष्टी पश्यत. शब्दसृष्टी आपण बघतोय की काय आहे, शब्दांची किती शब्द आहेत, एका अर्थासाठी किती, एका शब्दाचे अनेक शब्द आहेत. ओके, म्हणजे एका देवाच्या नामासाठी कितीतरी शब्द इकडे आहेत. ते एंडिंग इन अ आहेत आणि एंडिंग इन वतसुद्धा आहेत. म्हणजे ते व्यंजनांतासुद्धा आहेत आणि स्वरांतासुद्धा आहेत.
The next is the picture of a Surya, sun, and Surya have also different name. Adityah, Dinkarah, Mitrah, Divakarah, Suryah, Ravihi, Bhaskara, Chandashu, Bhaswan. Okay, understand? Dinkar, Mitra, Divakar, Surya, these Aditya, these are Bhaskara, these all the ending in a. Ravihi is the ending in e, and Chandashu is the ending in o, and Bhaswan again what pratyanta. Okay, understand? Then after that we have to see, we have to concentrate which is the Vat pratyanta and Mat pratyanta. So students, see carefully. Okay, Vat pratyanta means what? Vat pratyanta is the Bhagwan, Bhaswan, Vidyavan, Gunvan, Jnanvan and Kalavan. Mat pratyanta Shriman, Shaktiman, Buddhiman, Ayushyaman, Hanuman and Kirtiman. Okay, students, I want to tell you something. Okay, why these are the different in the Vat pratyanta and Mat pratyanta? Those are word ending in a. Means those are word ending in a and a. This word is the Vat pratyanta. जैसे भगवा, भगवान. ओके, मेन वर्ड भास्वान, विद्यावान, गुणवान, ज्ञानवान, कलावान. भगवान, भास्वान, विद्यावान, गुणवान, ज्ञानवान, कलावान. That's why this is calling is a Vat pratyanta. Vat pratyanta is a स्वामित्वम दर्शयती. भगवान देवासारखा आहेस तू. ओके, विद्यावान विद्येप्रमाणे आहेस तू. किती ज्ञानवान आहेस तू, म्हणजे स्वामित्वम दाखवते ते. आणि मत प्रत्यंत इज ऑल फॉर द एंडिंग इन ई, एंडिंग इन उ. श्रीमान, श्रीमान, शक्तिमान, बुद्धिमान, आयुष्यमान, हनुमान, कीर्तिमान. And these were for the ending in e. Means those are were ending in a and ending in a, that is indicated in the Vat pratyanta. Those were as ending in e, u is indicated for the Mat pratyanta. Understand? And this Vat pratyanta and Mat pratyanta, what showing? स्वामित्वम दर्शयती. काय दाखवतात ते? स्वामित्वम दाखवतात. श्रीमान, श्रीमती, तुम्हाला माहिती आहे श्रीमान, श्रीमती. ओके, ही बुद्धिमान आहे. ओके, आयुष्यमान भव आपण असं म्हणतो. हनुमान, हनु. देन कीर्तिमान. अंडरस्टँड? दीज स्वामित्व दाखवतात, म्हणजे आपलं हे पॉझेसिव्हनेस, म्हणजे एकदम हे दाखवतात, दर्जा दाखवतात. ओके, अंडरस्टँड? त्यानंतर आपण बघायचं पुढचे मला कळलं वत प्रत्यंत कुठले आणि मत प्रत्यंत कुठले. त्याच पेजवर आपल्याला बघायचं एतान व्यंजनांतान अवगच्छत. आता हे व्यंजनांतांचे आपण बघायचं आहे. आता हे असं का दिलेलं आहे की व्यंजनांतान अवगच्छत? आता ब्रह्मा शब्द तुम्ही किती वेळा ऐकलेला आहेत, पण तुम्हाला माहिती आहे ब्रह्माचं प्रातिपदिक रूप काय आहे? ब्रह्मन. जसं देवमचं प्रातिपदिक रूप आहे ब्रदेव, तसं ब्रह्माचं प्रातिपदिक रूप आहे ब्रह्मन. आणि ब्रह्मनच्या एंडिंगला न आहे ते आहे व्यंजन. अंडरस्टँड? व्यंजन म्हणजे कॉन्सनंट. ब्रह्माचं ब्रह्मन. देन 2 pictures are there, see on the slide. हिमवान, हिमवत. ओके, हिमवान, हिमवन. हिमवान म्हणजे बर्फाने आच्छादलेले. ओके, कवर्ड विथ आईस. पक्षी, पक्षीन. हिमवान शब्द जो आहे, ओके, पण हिमवत जो आहे तो मेन वडे प्रातिपादिक. भगवत हिमवत. पक्षीन इज अ इन्नंत विशेषणम. इन्नंत विशेषण पक्षीन. पक्षीचा मी तुम्हाला कळाला पण नसेल की पक्षीचा मेन वड पक्षीन आहे, ते इन्नंत विशेषणम आहे. अंडरस्टँड? तर तुम्हाला दोन्ही कळलेलं आहे की ब्रह्माचं ब्रह्मान, हिमवांचं हिमवत, पक्षीचं पक्षीन. अजून तुम्हाला मी काय काय शब्द सांगते की अध्वा. अध्वा म्हणजे मार्ग, वे.
अध्वाचं अध्वन. देन व्योम, व्योम म्हणजेच काय, व्योमचं व्योमन. देन शिरस, शिरह, शिरचं मेन वर्ड काय माहिती तुम्हाला, शिरस एंडिंग इन स. तो आपण बघितले ब्रह्मन, हिमवत, पक्षीन, अध्वन, व्योमन, शिरस. अंडरस्टँड. त्याच्यानंतर आपण बघायचे आहेत भाषा सूत्रम 1. ओके, ह्याच्यामध्ये कोणते कोणते शब्द दिलेले आहेत बघा. अनंत पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुसकलिंग, सगळे व्यंजनांत जे आहेत त्याचे पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग शब्द दिलेले आहेत. हे तुम्हाला वाटत असेल की बोर्ड आहे, पण खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला जर कळलं तर तुम्ही कोणतंही टेबल इझिली लिहू शकता एका मॅजिक टेबलने. ओके, तुम्ही जर पूर्ण तर तुम्हाला एंड ऑफ द हे तुम्हाला याचं मॅजिक टेबल मी दाखवणारच आहे. तर सकारांत पुल्लिंग शब्द चंद्रमस, स्त्रीलिंगी शब्द अप्सरस आणि नपुसकलिंगी शब्द पयस. याचा अभ्यास आपण 9th स्टँडर्डमध्ये ऑलरेडी केलेला आहे. ओके, पयस, अप्सरस अँड चंद्रमस याचा अभ्यास आपण 9th स्टँडर्डमध्ये केलेला आहेच. देन तकारांत शब्द मरुत, मरुत, तडित, तडित म्हणजे वीज. ओके, लाईट. देन जगत, जगत म्हणजे विश्व. ओके, वर्ल्ड. ओके, आपण याचा अभ्यास केलेला आहे याच्यामध्ये. त्यानंतर वत प्रत्यांत, आता आपण वाचलं आणि मत प्रत्यांत, भगवत आणि श्रीमत. हे वत प्रत्यांत भगवत आहे आणि मत प्रत्यांत कुठला आहे, श्रीमत. वत प्रत्यांत भगवत आणि मत प्रत्यांत श्रीमत. आता भगवतला, भगवतमध्ये कुठलं स्त्रीलिंगी शब्द आहे आणि श्रीमतचा बघा, भगवतचा आपण ई लावला तर कुठला शब्द होतो, भगवती. आणि श्रीमतला आपण जर ई लावला तर होतो श्रीमती. श्रीमान, श्रीमती. आपण कोणाला आदराने कोणाचा स्त्री आणि सौ बोलतो तसं श्रीमान, श्रीमती असं म्हणतात. तर भगवती आणि श्रीमती याला ई प्रत्ययात आपण जोडलेला आहे आणि तो शब्द चालतो नदीप्रमाणे. नदी, नद्यो, नद्यः. ओके, भगवती, भगवत्यो, भगवत्यः. मागच्या वेळी आपण भगवत पाहिला होताच 9th स्टँडर्डमध्ये, तो प्रोनाऊन होता. ओके, अंडरस्टँड. आणि त्याच्यानंतर जगत, जगत आहे नपुसकलिंग शब्दवत. ओके, तकारांतवत जगत, भगवत, श्रीमत, भगवती, श्रीमती आणि जगत हे झाले वत आणि मत प्रत्यांत शब्द. नंतर इन्नंताहा, एंडिंगला इन. ओके, इन असलेले शशीन, शशी प्लस इन, शशीन. ओके, जसं भगवती हे पुल्लिंग आहे शशीन, जसं भगवती, श्रीमती, शशिनी, योगिनी हे शब्द जातात स्त्रीलिंगीमध्ये. आणि भाविन नपुसकलिंग. देन अनंताहा, एंडिंग इन अन. राजन, आत्मन. ओके, राजन, आत्मन. स्त्रीलिंग शब्द नाही आहे अनंताहामध्ये. नामन आणि वर्तमन हे आहे नपुसकलिंगमध्ये. देन चकारांताहा, पयोमुच, वाच. पयोमुच म्हणजे पाणी, पाणी आचमनकडे, पयोमुच. वाच म्हणजे वाणी. ओके, नपुसकलिंग शब्द नाही आहे. जकारांताहा, वणिज. वणिज म्हणजे व्यापारी, वणीचं वणिक होतं मेन प्रथमा एक वचन. स्त्रच म्हणजे स्त्री, स्त्रीलिंगम. नपुसकलिंग शब्द नाही आहे. अँड शकारांत ओनली स्त्रीलिंग दिश. दिशा म्हणजे दिशा, वे, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, ईस्ट, वेस्ट, साऊथ. ओके, अंडरस्टँड. तर तुम्ही बघितलेलं आहे की पुल्लिंग शब्द सकारांत आहे, तकारांत आहे, इन्नंत आहे, वतमत प्रत्यांत आहे, अनंत आहे. ओके, देन चकारांत आहे, जकारांत शकारांता नाही. स्त्रीलिंगी शब्द फक्त अनंता नाही, बाकी सगळे आहेत. आणि नपुसकलिंगी शब्द सकारांता, तकारांता, वतमत प्रत्यंता, इन्नंता आणि अनंता आहे. अंडरस्टँड. त्यामध्ये
चकारांत, जकारांत आणि शकारांत नाही. आता आपण या शब्दांचा अभ्यास अजून चांगल्यापणाने आपल्याला काही टेबल बघावे लागतील. त्यासाठी तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला ह्याचं मॅजिक टेबल बघायचं आहे. भरपूर इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला आत्ता कॉन्सन्ट्रेशन करून हे मॅजिक टेबल तुमच्या बुकमध्ये कॉपी करायचं विद्यार्थी मित्रांनो, न चुकता. हे जर तुम्ही मॅजिक टेबल लक्षात ठेवलं आणि उतरून घेतलं तर तुम्हाला बाकी सगळे टेबल्स करता येईल. ते व्यंजनांत असतील. फक्त प्रथमा एकवचन आणि संबोधन एकवचन वेगळं असतं आणि बाकी सेम टेबल असतं. प्रथमाला काहीच नाही. मी एक टेबल आपण पकडूया, भगवान. ओके, भगवान, भगवंत, औ अह, भगवंत, भगवंतम, भगवंतौ, भगवतः, भगवता, भगवताभ्याम, भगवद्भिः, भगवते, भगवद्भ्याम, भगवद्भ्यः, भगवतः, भगवद्भ्याम, भगवद्भ्यः, भगवत, भगवतो, भगवताम, भगवती, भगवतो, भगवत्सु. हे भगवन, हे भगवंतौ, हे भगवंतः. ओके, मी 2 मिनटं थांबते. मी पटापट हे टेबल कॉपी करायचं आहे. बघा, प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्टी, सप्तमी आणि संबोधन. सिंग्युलर, ड्युअल अँड प्लुरल. ओके, एकवचनम, द्विवचनम, बहुवचनम. पटापट कॉपी करायचे आहे. परत मी बोलते, डॅश करा. औ अह, अम औ अह, आ फ्याम बिही, ए फ्याम फ्यह, अह भ्याम भ्यह, अह ओहो आम, ई ओहो सु. या डॅश दिलेली आहे. औ अह. अंडरस्टँड. प्रथम आणि द्वितीय औ सेम आहे. द्वितीयाला अम आहे. प्रथमा द्वितीय अह सेम आहे. भ्याम तृतीया, चतुर्थी, पंचमी ते भ्याम भ्याम येतं. फक्त ते भी वेगळं येतं. ओके, चतुर्थी पंचमी भ्य भ्य येतं. षष्टी सप्तमी ओहो येतं, ओहो. अंडरस्टँड. सु हा वेगळाच आहे, कारण की ते सूला स्टार केलं. तुम्हाला पुढे कळेल का सूला स्टार काय केलेलं आहे. आम, इकडे आमला सर्कल केलेला आहे, कारण की स्त्रीलिंगीमध्ये जरा वेगळा चालतो. अंडरस्टँड. तर तुम्हाला हे मॅजिक टेबल तुम्ही लिहून घेतलं. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्टी, सप्तमी. ओके, संबोधनम लिहून घेतलं. आता फक्त आपण एकच टेबल या सेशनमध्ये बघणार आहोत. नंतर आपण पुढचे टेबल्स बघायचे आहेत की त्याच्याप्रमाणे आपण कोणतं टेबल. भगवान, वत प्रत्यांत विशेषणम पुल्लिंगम. वत प्रत्यांत विशेषणम पुल्लिंगम भगवान शब्द आहे हा. तो हा भगवान विशेषण काय आहे. हे नाम नाही आहे, विशेषणम, ॲडजेक्टिव्ह. भगवान, भगवंतौ, भगवंतः, भगवंतं, भगवंतौ, भगवतः, भगवता, भगवद्भ्याम, भगवद्भिः, भगवते, भगवद्भ्याम, भगवद्भ्यः, भगवतः, भगवद्भ्याम, भगवद्भ्यः, भगवतोः, भगवतो, भगवतां, भगवती, भगवतोः, भगवत्सु. हे भगवन, हे भगवंतौ, हे भगवंत. ओके, हे वत प्रत्यांत विशेषण पुल्लिंग आहे, लक्षात ठेवायचं. आपण हे मॅजिक टेबल बघितलं. औ अह, बघा, भगवतौ, भगवत, भगवानचं भगवंतौ, न जो आहे हलंत आहे. तेन अम औ अह, भगवंतं, भगवतौ, भगवतः, आ भ्याम बिः, भगवता, भगवद्भ्याम, भगवद्भिः, ए भ्याम भ्यः, भगवते, भगवद्भ्याम, भगवद्भ्यः, अह भ्याम भ्यः, भगवत, भगवद्भ्याम, भगवद्भ्यः, अह ओहो आम, भगवत, भगवतो, भगवताम, ई ओहो सु, भगवती, भगवतो, भगवत्सु. आणि लास्ट वन
डॅश केलेली आहे कारण की मेन शब्द ते वेगळा शब्द असतो. अह म्हणजे प्रत्येकाचं वेगळं. हे भगवन, हे भगवंत, हे भगवंत. तुम्हाला माहिती आहे प्रथमा कर्ता, द्वितीया कर्म, प्रथमा नामनिर्देश, द्वितीया टू, ओके, तृतीया बाय और विथ, चतुर्थी फॉर, पंचमी फ्रॉम, षष्ठी ऑफ, सप्तमी ऑन और इन अँड संबोधनम ओ. अंडरस्टँड. आपण कारकामध्ये तुम्ही याचं हे केलेलंच आहे ऑलरेडी. अंडरस्टँड. तर आजचं हे सेशन मी इथेच संपवते की वतप्रत्यांत आपल्याला पुढे मतप्रत्यांत बघायचं, इंधंत बघायचं आणि आपण त्याचा कसा यूज करतो आहे. तर तुम्हाला भगवानप्रमाणे अजून कोणते कोणते शब्द चालतात हे आपण बघायचं जरा थोडं. तर भगवानप्रमाणे कोणते कोणते शब्द? क्षमावत, क्षमा करणारा, हिमवत मोठा, फरफाने आच्छादलेला, बलवत, दयावत, असे वत प्रत्यांत, गतवत, पठितवत, दृष्टवत, नीतवत हे सुद्धा भगवतप्रमाणे चालतात. तुम्हाला जरा लक्ष तुम्हाला आलं असेल कारण की हे जे शब्द आहेत वत प्रत्यांत याचा आपण कर्तरी भूतकालवाचक धातुसहित विशेषणांमध्ये करतो. कर्त भूधावी, ओके. जेव्हा आपण कर्तरीपासून कर्मणीमध्ये करतो किंवा कर्मणीपासून कर्तरीमध्ये करतो तेव्हा त्यांचा आपण भगवत शब्दाचा वापर करतो त्याच्यामध्ये. ओके. अंडरस्टँड. तुम्हाला कळलेलं असेलच. ओके. तर आता आपण पुढच्या वेळी बाकीचे प्रत्यांत आपण बघणार आहोत, विशेषणं बघणार आहोत, नावं बघणार आहोत. आजचं सेशन मी इथेच संपवते. तुम्हाला आजचं सेशन कळलं असेल अशी मी आशा करते. रिवाईज करणं, ओके, पाठाचा अभ्यास करणं नुसतं ऐकून फायदा नाही आहे बाळांनो. तुम्हाला प्रत्येकी रिवाईज करायची आहे. ऐकून श्रवणयंत्र खराब करणार. श्रवणयंत्र तुम्ही कॉन्सन्ट्रेशन, जसं तुमचं लिस्निंग स्किल इम्प्रूव्ह केलं पाहिजे, कॉन्सन्ट्रेशन स्किल पण तुमचं इम्प्रूव्ह पाहिजे. दोन्हींचा समन्वय. नुसतं बसल्या ऐकते असं नाही. जे शब्द तुमच्या कानावरती पडतात ते मेंदूपर्यंत पोचले पाहिजे. अंडरस्टँड. नुसतं कानावरती पडतं आणि मेंदूला काहीच मिळत नाही असं नाही केलं पाहिजे. तुमच्या मेंदूपर्यंत पोचणे गरजेचं आहे, तेव्हा तुमच्या लक्षात राहणार. त्यामुळे नीट केअरफुली कॉन्सन्ट्रेशन करा. परत व्हिडिओज बघा. तुम्हाला असं वाटतं झालं लेक्चर, असं नाही. तुम्हालाच अजून काहीतरी कळेल. बघा प्रत्येक वेळी एखादी गोष्ट आपण प्रत्येक वेळी करतो ते अजून तुम्हाला समजेल, अजून तुम्हाला जास्त समजेल. अंडरस्टँड. आम्ही प्रत्येक व्हिडिओ तुम्ही 2-3 वेळा बघा, रिवाईज करा. ओके. तर तुम्हाला तुमचं असं नाही बाबा व्हिडिओ बघितला झालं माझा आता अभ्यास संपला, तसं करू नका. रिवाईज करा. तुमचा स्वतःचा तुम्हाला सेल्फ स्टडी केला पाहिजे. तुम्ही आता 10वीला आहात त्यामुळे स्वतःचा सेल्फ स्टडी करणे गरजेचं आहे. ओके. पुढच्या वेळी आपण नक्की भेटू. तुम्हाला भेटून आनंद झाला. सगळ्यांना धन्यवाद. थँक्यू.